माझं नाव आर्यन ज्योतिराम जाधव. मी सृजन क्लासला 9वी मध्ये जॉईन केलं आणि हा सल्ला माझ्या एका मित्राने दिलेला की हा क्लास असा छान आहे, शिक्षण वगैरे एकदम चांगलं होतं आणि त्याच्यामुळे मी हा क्लास जॉईन केला. तर सगळ्यात पहिलं म्हणजे जेव्हा मी 10वी स्टार्ट केली या क्लासमध्ये, मॅथ जो विषय होता तो असा म्हणजे एवढाही चांगला नाही किंवा म्हणजे ऍव्हरेज विषय होता माझा. पण इथं आल्यानंतर इथं ज्या प्रकारे मला शिक्षण भेटतं मॅथ सब्जेक्टमध्ये पर्टिक्युलरली, तर मग त्या सब्जेक्टमध्ये मी ऍव्हरेज पासून काही असं की मॅथ्स जस्ट पुस्तकापर्यंत नाही तर ती रिअल लाईफ मध्ये अप्लाय करणं म्हणा किंवा ते कॉन्सेप्ट मी शिकलोय पण ते कॉन्सेप्ट दुसऱ्यांना शिकू शकतो आणि ते पण चांगल्या वे मध्ये की ते एकदम नीट समजून घेते. अशा प्रकारे जी एक लर्निंग आपण म्हणतो की जस्ट माझ्यापुरती नाही तर माझ्या लाईफ मध्ये पूर्ण ओव्हरऑल जे चेंजेस आहेत ते काही प्रकारे मॅथ्समुळे माझी इथं लाईक जे बेटरमेंट झाली तिथल्या टीचर्समुळे सगळं म्हणा, तिथले जे टेस्ट होतात त्याच्यामुळे. तर मॅथ्स विषय मला खूप असा आवडीचा देखील झाला आणि त्याच्यात मी खूप चांगलाही झालो. लाईक तशी थिंकिंग देखील डेव्हलप झाली त्या एका सब्जेक्टमुळे. जसं सायन्स, हिस्ट्री, मराठी, हिंदी आणि जॉग्राफी बाकी सगळे सब्जेक्ट इथल्या टीचरांच्या अभ्यासामुळे म्हणजे शिकवण्यामुळे आणि जे सतत त्यांचं पर्टिक्युलर एका म्हणजे आता स्पेसिफिकली पर्सनली म्हणलं तर माझ्यावरती जो त्यांचा आता असा इंडिव्हिज्युअली जो फोकस होता त्याच्यामध्ये देखील खूप मदत भेटली मला. लाईक एक तर असतं की जस्ट ते शिकवतात पण त्याच्यानंतर ते तुम्हाला पर्सनली किती विचारतायत की किती समजलंय, परत असं नीट रिव्हिजन वगैरे करून गेलं ते देखील खूप फायदेशीर झालं. आणि म्हणायचं गेलं तर 11वी-12वी ही एक वेगळी फेज होती माझ्या लाईफ मध्ये आणि त्यावेळी म्हणजे तो पण आणखी माझ्यामध्ये एवढे कम्युनिकेशन स्किल्स म्हणा आणि लाईफ मध्ये अभ्यास आणि फ्रेंड्स मस्ती जी केली पाहिजे हे दोन्ही गोष्टी कशा बॅलन्स करायच्या ह्या मला या क्लासमधून समजल्या. जे तिथून एक्सपिरियन्सेस भेटले, जे कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह करायचा चान्स भेटला तो खूप मोठा होता. आणि लाईफ मध्ये जस्ट अभ्यास नाही तर अभ्यासा व्यतिरिक्त ही गोष्टी आहेत म्हणजे ते व्हॅल्यूज म्हणा, बाकी हॉबीज मध्ये इन्व्हॉल्व्ह होणं, बाकी इनिशिएटिव्ह घेणं, लिडरशिप म्हणा किंवा टीम बरोबर काम करणं म्हणा. आता 12वी मध्ये आम्ही असताना गणपतीचं डेकोरेशन केलेलं जे क्लासनी म्हणजे दरवर्षी 12वीला देण्यात येतं. मग त्याच्यामधून आम्हाला समजलं की टीम मध्ये असताना कामं कशी डिस्ट्रीब्यूट करायची किंवा कामं जी दिली ती वेळेवरती कशी करायची त्याचं सगळं जे मॅनेजमेंट आहे ते त्याच्यातून समजलं. आणि बाकी सगळं म्हणा तर सरांचा जो हा होता की